मित्रांनो, विज्ञान आणि प्रश्न यांचे एक अतूट नातं आहे. किंबहुना मानवाला पडणाऱ्या प्रश्नातूनच विज्ञानाचा जन्म झालेला आहे. म्हणजे एखादी घटना, एखादी गोष्ट कशी घडते, का घडते, जिज्ञासेतूनच विज्ञानाचा जन्म झालेला आहे. खरं म्हणजे असे रंजक प्रश्न कोणकोणते आहेत जेणेकरून आपल्याला विज्ञानाचा अभ्यास करताना मुलांना त्याची गोडी वाटते. अगदी साधे साधे प्रश्न. अगदी महत्त्वाचा म्हणजे जो प्रश्न आहे विज्ञानातील आपला सर्वांचा आवडता प्रश्न, तो म्हणजे सफरचंद खाली का. या साध्या प्रश्नातून गुरुत्वाकर्षणाचा एक खूप मोठा शोध आहे. त्याचप्रमाणे आकाश निळं का दिसतं किंवा समुद्राचं पाणी निळं का दिसतं, यातून डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी खूप मोठा शोध. आज आपण पाहूया ज्यामुळे मुलांना यामध्ये गोडी वाटायला सुरुवात होते. जसं चांदण्या का उपलब्ध किंवा वीज निर्मिती कृत्रिमरित्या किंवा नैसर्गिकरित्या कशी होते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यामध्ये प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही किंवा प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण का होत नाही, असे खूप सारे प्रश्न आहेत. ज्याप्रमाणे वाफेवरती झाकण झाकले, वाफेच्या भांड्यावरती झाकण झाकलेलं असताना ते झाकण बाजूला का पडतं, हा प्रश्न जेम्स वॅटला पडला. त्याचप्रमाणे अनेक शास्त्रज्ञांना असे साधे साधे प्रश्न पडले. तर आपण या बाबतीत मुलांना काय सांगू शकतो? कारण आपल्याला जर त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी वाढवायची असेल तर या कोणकोणत्या प्रश्नांकडे त्यांना नेलं पाहिजे. की साधा प्रश्न आहे की आपल्या घरामध्ये पंखा फिरत असतो, तर तो कशा प्रकारे फिरतो, त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कशी येते आणि मग तो पंखा कसा फिरतो हे आपल्याला दाखवायला पाहिजे. किंवा एखाद्या गाडीचं इंजिन कसं चालतं, म्हणजे आपण त्यामध्ये फक्त पेट्रोल टाकतो परंतु ती गाडी पुढे पडते, म्हणजे इंजिन कशा प्रकारे काम करतं ही जिज्ञासा निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण एखाद्या मेकॅनिकच्या दुकानामध्ये जाऊ शकतो, ते इंजिन कसं चालतं याची माहिती घेऊ शकतो. तसेच आपल्याला आपण नेहमी बघतो की इंद्रधनुष्य हे अर्धगोल आपल्याला दिसतं किंवा खरं तर ते पूर्ण गोलाकार असतं. जे आकाश आपल्याला निळं दिसतं ते सूर्यास्ताच्या वेळेला लाल दिसतं. असं का होतं? असे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत की जे आपल्याला पडले पाहिजे किंवा मुलांना ते पडले पाहिजे, ज्यातून त्यांची जिज्ञासा वृत्ती वाढीला लागेल. असे अनेक प्रकारचे प्रश्न तुम्ही शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. अगदी आपण जो सध्या वापरतो तो मोबाईल, तर या मोबाईलमध्ये आवाज कसा येतो किंवा चित्र कसं दिसतं किंवा एखादा व्हिडिओ आपल्याला कसा दिसतो, याचं ज्ञान आपण मुलांना देणं गरजेचं आहे. किंवा या प्रकारचे प्रश्न पडले पाहिजे की एखादी गोष्ट, जसं की इथून आपण एखादं यान मंगळावरती पाठवतोय, चंद्रावरती पाठवतोय, परंतु इथून त्याचा कंट्रोल होतो, ते कशा प्रकारे होतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जिज्ञासा आपल्याला जीवनामध्ये आल्या पाहिजेत आणि यातूनच आपल्याला विज्ञानाची प्रगती साधता येईल. आणि भारतामध्ये अनेक वर्षांचा जो नोबेल पारितोषिकाचा दुष्काळ पडलेला आहे, विज्ञानातील नोबेल पारितोषिक आपल्याला मिळालेलं नाही, तर असा एखादा संशोधक यातून तयार होईल आणि या प्रश्नांमुळेच आपल्याला विज्ञानामध्ये प्रगती साधता येईल. धन्यवाद.